मागच्या टर्मला सगळे विरोधक एकत्र आले, जयाभाऊंच्या विरोधातले सगळे विरोधक मागच्या टर्मला एकत्र आले. 2,955 मतांनी काहीतरी जयाभाऊ विजय झाले. तसं यंदा पण ती म्हणतात की पलीकडची बाजू म्हणते की आम्ही सगळे एकत्र आहे तर यंदा जयाभाऊंचा पराभव होईल. ते एकत्र असलेल्याचा जयाभाऊंना किती फटका बसू शकतो? मागच्या वेळेची इलेक्शनची जी परिस्थिती होती, आज तारीख किती आहे? 17 बरोबर. राहिलेत किती दिवस? 3 दिवसापूर्वी मागच्या वेळेस जी परिस्थिती होती ती ह्या इलेक्शन राहिलेली आहे का, त्याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. आणि ती जर राहिलेली असती तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आलं लक्षात. आणि ती जर राहिलेली नसली का नाही तर त्यांनी समजून चालायचं आहे, किरकोळ मतानं पडायचं नाही. आता त्यांनी ज्यादा मतानं 100% ती पडणार आहेत. लीड येऊ शकतं जयाभाऊंना काय वाटते? मिनिमम 50,000च्या आत लीड नाही येणार. आणि शेखर भाऊचं हत्यार गेलंय तिकडल्या बाजूला, खटाव चालू आहे आत्ताशी गेलंय. ज्यावेळी ती हत्यार काम करायला सुरुवात करणार का नाही त्यावेळी ह्यांनी त्याचा नानबीत करायचा नाही.